हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी माझं हेअर केअर रुटीन दाखवलं आहे. वीकली हेअर केअर रुटीन. तर पूर्ण बघा, व्हिडिओ खूप छान झाला आहे. हेअर वॉश केला आहे, हेअर ड्राय केले आहेत आणि हेअर कोम्बिंग केले आहेत, क्लचर हेअरस्टाईल घातली आहे. खूप मोठा व्हिडिओ बनवला आहे आज. तर बघा, व्हिडिओ खूप छान झाला आहे. तर हा शॅम्पू वापरते बघा मी माझ्या केसांसाठी. हा शॅम्पू तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. खूप छान शॅम्पू आहे. सर्वात आधी मी माझ्या केसांना ओले करून घेते. रात्री तेल लावून ठेवलं होतं मी, केसांना चांगलं मालिश केली होती. आणि शॅम्पू डायरेक्ट केसांवर लावत नाही मी. असं पाणी घेते मध्ये आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करते आणि मग लावते केसांना. तर हेअर वॉश करून झाला आहे. आता इथे हेअर टॉवेल ड्राईंग करत आहे. तर खूप ओले असतात केस, म्हणून मी असे आधी कोरडे करून घेते. रुमालाने असे पुसून घेते त्यांना हळूवारपणे. त्यातलं जास्तीचं पाणी असतं ते निघून जातं मग.
आणि झटकायला मग त्रास होत नाही. केस जास्त पाणी असलं की मग केस ताणले जातात, तुटतात मग खूप. असे केस झटकल्याने केसांमधले गुंता निघते, जास्तीचं पाणी असतं ते निघून जातं, केस ड्राय होतात लवकर आणि मोकळे होतात, स्ट्रेट होतात केस झटकल्याने. केस झटकायलाच पाहिजे. तर केस झटकून झाले आहे बघा. आता मी केस पंख्याखाली सुकवणार आहे. तर पंख्याखाली खूप छान केस सुकता उन्हाळ्याचे, लगेच सुकून गेले होते केस. तर थोडे ओलेच असताना मी हेअर कोम्बिंग करत होती. हेअर कोम्बिंग करायला घेतली होती मी थोडे केस ओले असतानाच. मग ते जास्त सुकले की मग जास्त गुंता होऊन जाते अजून, म्हणून ओले असतानाच अर्धी गुंता काढून घेतली होती आणि मग परत सुकवले केस आणि मग परत कोम्बिंग केली होती. तर खूप छान केस सुकले होते बघा पूर्ण. इथं मी फास्ट केला आहे व्हिडिओ, खूप मोठा होत होता म्हणून. हळूच काढली आहे मी माझ्या केसांची गुंता. तर बघू शकता किती छान केस वाढले आहेत, मोकळे झाले आहेत, स्ट्रेट झाले आहेत केस, खूप छान झाले होते. बघू शकता किती घनदाट केस आहेत, लांब. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. भेटू पुन्हा.